तर अमेरिकेत आपल्याला उत्तम जॉब ऑफर झाला आहे, भरपूर पगार आहे आणि आपण खूप आनंदात अमेरिकेत येतो आणि नंतर कळतं की इथे वेगवेगळे टॅक्सेस आहेत जे आपल्या पगारातनं कट होत असतात आणि आपल्याला पूर्ण जी आपली पगार आहे ती रक्कम आपल्या हातात येत नाही आणि तेव्हा मग आपला हिरमोड होतो. आणि म्हणूनच तेव्हा हिरमोड होऊ नये म्हणून आधीच आपल्याला माहिती असणं इम्पॉर्टंट आहे. अमेरिकेत विशिष्ट टॅक्सेस असतात, वेगवेगळे प्रकार असतात जे आपल्या पगारातनं कट होत असतात आणि त्या प्रकारांची माहिती आम्ही या व्हिडिओ थ्रू अगदी थोडक्यात देणार आहोत. तुम्हाला त्याचा नक्कीच उपयोग होईल अशी आम्ही आशा करतो आणि सुरू करूया आपला आजचा हा व्हिडिओ. Every single day, I'm gonna make something great. That's my way. Every single day. नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? मजेतच असायला हवं. तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतेय आपल्याच लाडक्या चॅनलमध्ये. आणि आजचा विषय हा अमेरिकेत नवीन येणाऱ्या लोकांसाठी आहे. आणि इंस्टाग्रामवर मी मागच्या आठवड्यात एक पोस्ट टाकली होती की मला प्रश्न विचारा, तुमचे काही प्रश्न असतील तर. आणि मला त्याच्यावर खूप मेसेजेस आलेले आणि तुमचं सगळ्यांचं प्रेम बघून मला इतकं छान वाटलं आणि मी बऱ्याच जणांना पर्सनली मेसेज करण्याचा उत्तर देण्याचा प्रयत्न केला. काही जणांना लिंकवरच रिप्लाय करून उत्तरं दिली आणि आय होप तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळाली असतील. आणि येस, इंस्टाग्रामवर मी ऍक्टिव्ह आहे आणि जर तुम्हाला तिथे सुद्धा मला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर तुम्ही तिथे करू शकतात आणि तुम्हाला इथे काही क्वेश्चन्स असतील तर इथे सुद्धा विचारू शकतात. आणि आजचा व्हिडिओ नवीन येणाऱ्या लोकांसाठी आहे ज्यांना अमेरिकेतल्या टॅक्स बद्दल आम्ही माहिती देणार आहोत. तर टॅक्स म्हणजे काय हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. गव्हर्नमेंट आपल्याला ज्या सोयी सुविधा पुरवत असतं त्याची परतफेड म्हणून आपल्या पगारातनं एक विशिष्ट रक्कम गव्हर्नमेंट कट करत असते आणि त्यालाच आपण म्हणतो टॅक्स. आणि ह्या टॅक्सचे आता प्रकार काय आहेत हे आपल्याला श्रीधर सांगेल. तर पहिला टॅक्स आज आपण जो कव्हर करणार आहोत तो आहे इन्कम टॅक्स. जसं विदुला म्हणाली तसं तुम्हाला जो महिन्याला तुमची सॅलरी जी असते त्यातून ठराविक रक्कम कट होते. तर इन्कम टॅक्समध्ये पण वेगवेगळे प्रकार आहेत. फेडरल टॅक्स, स्टेट टॅक्स, सोशल सिक्युरिटी टॅक्स आणि मेडिकेअर टॅक्स. तर पहिलं फेडरल इन्कम टॅक्स जो फेडरल गव्हर्नमेंटला जातो ऑब्व्हियसली. तर त्याचे 7 ब्रॅकेट्स आहेत यूएसमध्ये. म्हणजे तुमचं सॅलरी महिन्याला जी असेल त्याप्रमाणे तो तुम्हाला फेडरल इन्कम टॅक्स बसतो. तर मिनिमम 10% आणि मॅक्सिमम 37% आहे. आणि हा टॅक्स तुम्ही सिंगल वर्सेस जर तुमचं लग्न झालं असेल तर ह्याच्यावर पण ही टक्केवारी बदलते. तर आता मी एक्झाम्पल देतो. सपोज मी सिंगल आहे आणि मला महिन्याला सॅलरी $170,000 आहे. तर माझा हा टॅक्स ब्रॅकेट या टॅक्स ब्रॅकेट प्रमाणे माझा टॅक्स फेडरल इन्कम टॅक्स असेल 32%. आणि तेच तुमचं लग्न झालं असेल आणि तुम्ही एकत्र तुम्ही टॅक्स फाईल करत असाल हजबंड आणि वाईफ आणि तुमचं टोटल इन्कम जर अराउंड $300,000 किंवा $320,000 असेल तर ही टक्केवारी परत 32% असते. तर फेडरल इन्कम टॅक्समध्ये एवढं लक्षात ठेवा, तुम्ही सिंगल वर्सेस मॅरिड फायलिंग जॉईंटली म्हणजे लग्न होऊन तुम्हाला मुलं जरी असतील तरी ही टक्केवारी बदलते. दुसरा टॅक्स जो आहे तो स्टेट टॅक्स. आता तुम्ही कुठल्या स्टेटमध्ये राहता त्याप्रमाणे ही टक्केवारी बदलते. ऑब्व्हियसली तुमच्या इन्कमवर पण हे अवलंबून आहे, तुम्हाला किती तुम्ही अर्न करता, तुम्हाला मंथली पगार किती आहे. पण यूएसमध्ये 8 स्टेट्स आहेत जिथे हा स्टेट टॅक्स बसत नाही. आता तुम्ही जर टेक्सासमध्ये राहत असाल किंवा अलास्काला राहत असाल किंवा वायोमिंगला राहत असाल, असे 8 स्टेट्स आहेत जिथे हा स्टेट टॅक्स बसतो. 8 स्टेट्स व्यतिरिक्त तुम्ही आता कॅलिफोर्नियामध्ये असाल किंवा आम्ही ज्या स्टेटमध्ये जातो पेन्सिल्व्हेनियामध्ये असाल तर त्या स्टेट परत हे टक्केवारी जी आहे ती स्टेट इन्कम टॅक्सची टक्केवारी बदलते. आता पेन्सिल्व्हेनियामध्ये तुम्ही बघायला गेला तर स्टेट इन्कम टॅक्स मिनिमम जो आहे तो 3% आहे. कॅलिफोर्नियामध्ये जो आहे तो आय थिंक मिनिमम 1% टू मॅक्सिमम 13% असा आहे. तर स्टेट टू स्टेट हा स्टेट टॅक्स इन्कम टॅक्सची टक्केवारी बदलते. आणि इन्कम टॅक्स मधलाच पुढचा प्रकार मी तुम्हाला सांगते तो म्हणजे सोशल सिक्युरिटी टॅक्स. रिटायर झाल्यानंतर आपल्याला पुढचं आपलं फायनान्शियली हेल्प व्हावी म्हणून आपल्याला गव्हर्नमेंटकडनं पैसे मिळतात आणि त्यामध्ये आपला जो एम्प्लॉयर असतो ज्यांच्यासाठी आपण काम केलेलं असतं आयुष्यभर ते सुद्धा त्यात कॉन्ट्रीब्यूट करतात आणि ही रक्कम आपल्याला रिटायर झाल्यानंतर मिळते. आणि हा पगार सुद्धा आपल्या
ही रक्कम सुद्धा आपल्या पगारातनं कापली जात असते आणि त्यालाच आपण म्हणतो सोशल सिक्युरिटी टॅक्स. आणि त्यामध्ये जे शारीरिक दृष्ट्या अपंग व्यक्ती आहेत किंवा जे वृद्ध व्यक्ती आहेत त्यांना सुद्धा गव्हर्नमेंट ही रक्कम पुरवत असते. आणि त्या व्यतिरिक्त पुढचा एक टॅक्स आहे तो म्हणजे मेडिकेअर टॅक्स. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे अमेरिकेमध्ये हेल्थकेअर खूप एक्सपेन्सिव्ह आहे. इन्शुरन्स नसेल तर हेल्थकेअरला आपल्याला परवडत नाही आपल्याला आपल्या खिशातनं पैसे देणं. त्यामुळे इथे मेडिकेअर जे रिटायरमेंट नंतर आपल्याला अफोर्डेबल व्हावं याकरता सुद्धा आपल्याला गव्हर्नमेंटकडनं ही रक्कम मिळत आणि असते. US मध्ये जो तुम्ही इन्कम टॅक्स भरता दरवर्षी तो एप्रिल 15 या तारखेपर्यंत तुम्ही भरायचा असतो. प्रत्येक एम्प्लॉईला इथे तुम्ही ज्या कंपनीमध्ये काम करता त्यांच्या थ्रू W2 नावाचा फॉर्म मिळतो. ह्याच्यावर या W2 फॉर्मवर सगळे इन्कम टॅक्स डिटेल्स दिलेले असतात. आणि इथे बरेच जण ऑनलाईन हा इन्कम टॅक्स रिटर्न्स फाईल करतात. वेगवेगळे ऑनलाईन टूल्स आहेत जसं टर्बो टॅक्स, HNR ब्लॉक किंवा तुमच्या ओळखीचा कोण CA असेल त्याच्या थ्रू पण तुम्ही हे रिटर्न्स फाईल करू शकता. आता श्रीधरने जे एक्सप्लेन केले ते होते इन्कम टॅक्सचे प्रकार आणि त्यात आपण बघितलं सोशल सिक्युरिटी टॅक्स, फेडरल टॅक्स, स्टेट टॅक्स आणि मेडिकेअर टॅक्स. आणि त्या व्यतिरिक्त अजून टॅक्सेस आहेत ते म्हणजे प्रॉपर्टी टॅक्स, टॅरिफ्स, गिफ्ट टॅक्स आणि इस्टेट टॅक्स. येस. तर नेक्स्ट आपण बघूया तो म्हणजे प्रॉपर्टी टॅक्स. प्रॉपर्टी टॅक्स म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे. तर आपण घेतलेल्या घरावर आपल्याला पैसे भरावे लागतात दरवर्षी. तर आपल्या घराचं क्षेत्रफळ किती आहे, आपण कुठल्या ठिकाणी राहतो, त्या आजूबाजूच्या परिसरात सध्या काय किमती आहेत त्यावरून हा टॅक्स ठरत असतो. त्या व्यतिरिक्त तिथली काउंटी, तिथली म्युन्सिपाल्टी आणि स्कूल डिस्ट्रिक्ट यावर सुद्धा हा टॅक्स ठरत असतो. आणि दरवर्षी आपल्याला हा टॅक्स सुद्धा इथे फाईल करावा लागतो. आणि उदाहरण द्यायचं झालं, समजा तुमचं घर असेल $300,000 आणि त्यावर तुम्हाला टॅक्स असेल 3%, तर तुमचे दरवर्षी पगारातून तुम्हाला तेवढी रक्कम भरावी लागते, ती म्हणजे $9,000. तर असा हा एक खर्च आहे, टॅक्स आहे जो सुद्धा आपल्याला इथे भरावा लागतो. तर आता नेक्स्ट टॅक्स जो आहे तो आहे सेल्स टॅक्स. आपण इथे US मध्ये ज्या ज्या गोष्टी विकत घेतो त्या प्रत्येक गोष्टीवर एक सेल्स टॅक्स बसतो आपल्याला. त्यात पण 2 प्रकार आहेत. एक म्हणजे जनरल सेल्स टॅक्स आणि दुसरं म्हणजे एक्साईज सेल्स टॅक्स. तर जनरल सेल्स टॅक्स म्हणजे आता मी बाहेर गेल्या इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू घेतल्या किंवा ग्रोसरी शॉपिंग, मी किराणा विकत घेतला तर त्याच्यावर आपल्याला सेल्स टॅक्स बसतो. आणि एक्साईज टॅक्स म्हणजे आता इथे तुम्ही जर सिगरेट्स किंवा अल्कोहोल म्हणजे दारू ह्या अशा गोष्टी जर विकत घेतल्या तर त्याच्यावर एक वेगळा एक्साईज टॅक्स बसतो. मध्ये काही स्टेट्स आहेत जिथे तुम्हाला सेल्स टॅक्स हा बसत नाही. उदाहरण द्यायचं झालं तर डेलावेअर मध्ये तुम्ही गेला आणि खरेदी केली तर तुम्हाला हा सेल्स टॅक्स बसत नाही. नेक्स्ट टॅक्स जो आहे तो आहे इस्टेट टॅक्स. म्हणजे US मध्ये कुणाची प्रॉपर्टी असेल तर त्यांच्या पश्चात म्हणजे त्यांचं निधन झाल्यावर त्यांच्या पश्चात त्या फॅमिली मेंबर्सना ती प्रॉपर्टीची मालमत्ता किंवा रक्कम ती जी मिळणार असेल त्याच्यावर टॅक्स बसतो. तो आहे इस्टेट टॅक्स. पुढचा टॅक्स आहे तो म्हणजे टॅरिफ्स. तर USA मध्ये ज्या ज्या वस्तू इम्पोर्ट केल्या जातात तर इम्पोर्ट केलेल्या वस्तूंची जी रक्कम आपल्याला भरावी लागते गव्हर्नमेंटला, तो टॅक्स त्याला म्हणतात टॅरिफ्स. तर तो सुद्धा टॅक्स इथे गव्हर्नमेंटला भरावा लागतो. हे असे होते वेगवेगळे टॅक्सेसचे प्रकार जे भरपूर आहेत. 5-6 प्रकार आपण आता तुम्हाला सांगितलेत. तर आय होप तुम्हाला या व्हिडिओची काहीतरी मदत होईल आणि त्यावरून अंदाज येईल की आपल्याला मिळणारा पगार हा पूर्ण आपल्या हातात मिळत नाही. त्यातनं असे टॅक्सेस कट होऊन आपल्याला शेवटी खर्चाला किती रक्कम राहते याचा पण अंदाज घेणं तुम्हाला त्यावरून सोपं जाईल. आणि येस, असेच माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन तुमच्यासाठी आम्ही आणतच असणार आहोत. त्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला अजिबात विसरू नका. लवकरच भेटू नवीन भागात. तोपर्यंत मजेत राहा, हसत राहा, काळजी घ्या. धन्यवाद. Every single day